व्हॉट आर द रिझन्स फॉर राईज ऑफ रिजनल पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया? 5 सगळे क्वेश्चन आपल्या नोट्समध्ये आहे, पण सगळे अनालिसिसचे क्वेश्चन असतात. राईज ऑफ रिजनल पॉलिटिकल पार्टीज, आता हे आजच्या सिच्युएशन मध्ये रेलेव्हन्स आहे. रिजनल पॉलिटिकल पार्टीज, प्रादेशिक पक्ष जे आहेत आपले, त्यांचा राईज आपल्याला दिसतो आहे. पर्टिक्युलरली कोलिशन गव्हर्नमेंटमुळे आपल्याला हा राईज दिसतो आहे. तर दॅट्स अ रियालिटी. ओके, सो रिझन्स विचारलेले आहेत आणि आजचं नाही विचारलं त्यांनी, इन जनरल विचारलंय. आजच्या रियालिटीवर एक जनरल क्वेश्चन फॉर्म झालेला आहे की रिझन सांगा, रिजनल पॉलिटिकल पार्टीचा का राईज झालेला आहे, भारतामध्ये प्रादेशिक राजकीय पक्ष का वाढलेले आहेत आणि का तेवढे पॉवरफुल झाले, ते आपल्याला माहित पाहिजे. ओके, क्लासमध्ये असताना झालंय आपलं हे राईज ऑफ रिजनल पॉलिटिकल पार्टीज, त्यामुळे आठवत असेल थोडं थोडं. भरपूर दिवस झाले सर. ओके, एवढं विचारू नका डिटेलमध्ये, लिहितो काहीतरी 5 मिनिटात. ओके, ठीक आहे, आपलं झालंय हे. ठीक आहे, त्यामुळे हे आता गोष्टी थोडंसं रिकॉल व्हायला तुम्हाला सोपं व्हायला पाहिजे. ठीक आहे, प्रादेशिक पक्ष वाढण्याची कारणे. आता इथे पहा, तुम्हाला फक्त कारणे विचारली. अनालिसिस असं नाहीये की तुम्हाला मल्टिपल हेडिंग्स नाही बनत आहे, एकच हेडिंग बनणार, फक्त कारणे द्यायची आहे. त्यामुळे अननेसेसरी बाकी काहीही लिहायचं नाहीये, मल्टिपल हेडिंग्स तुम्हाला बनवायचे नाही. एकच हेडिंग ही रिझन्स फॉर राईज ऑफ रिजनल पॉलिटिकल पार्टीज, प्रादेशिक राजकीय पक्ष वाढण्याची कारणे, एवढीच हेडिंग, दॅट्स इट. आणि त्याच्या खाली तुम्ही पॉईंट्स द्या, एक 6-7 पॉईंट तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. आणि या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल द्या पॉलिटिकल पार्टीचे. इथे तुम्ही कोणालाही पॉलिटिकल पार्टी किंवा कोणत्या नेत्याला फेवर करणारे नाही देत आहे. अशा पॉलिटिकल पार्टीचे नावं सांगत आहे की ज्याच्यामुळे राईज झाले, ज्या पॉलिटिकल पार्टीचा राईज झालेला. फक्त एक्झाम्पल म्हणून तुम्हाला पॉलिटिकल पार्टीचे नावं द्यायचे आहेत, एक्सप्लेन करू नका, फक्त नावं द्यायचे आहेत. सो लोकस आपल्याला माहिती आहे, निवडणूक सुधारणा सेम, आणि फोकस काय आहे, प्रादेशिक पक्ष वाढण्याची कारणे, हे एकच मेन विचारलेलं आहे. त्यामुळे याच्यात एकच हेडिंग बनते. इंट्रोडक्शन मध्ये आपण काय सांगू शकतो, राजकीय व्यवस्थेमध्ये प्रादेशिक पक्षांचा महत्वाचा वाटा आहे. प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व राज्याच्या सांस्कृतिक सामाजिक विविधतेवर आधारित असते. तर या ठिकाणी तुम्हाला खूप काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन देण्याची गरज नाहीये, एक जनरल इंट्रोडक्शन दिलं तरी अशा ठिकाणी चालून जाते. आता या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे कारणे. इथे मी ऑलरेडी दिलेली आहेत कारणे. ओके, मी एक्सप्लेन पण करेल ते. तर एक 4 ते 5 मिनिट बस हेडिंग टाकायची आहे आणि एक 4-5 कारणे तरी लिहिण्याचा प्रयत्न करा, आणि विथ एक्झाम्पल्स. रिझन्स फॉर राईज ऑफ रिजनल पॉलिटिकल पार्टीज, काय कारणे आहेत प्रादेशिक पक्षांच्या उदयाची. सेकंड हेडिंग बनतच नाही अशा क्वेश्चन मध्ये, सिंगल हेडिंग बस. इथे ज्या ठिकाणी एकच हेडिंग बनत असते त्या ठिकाणी सब पॉइंट्स लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ओके, चला डिस्कस करूया कोणकोणते रिझन्स आहेत. पहा, या ठिकाणी इथे रिझन्स पण दिलेले आहेत. सांस्कृतिक आणि भाषिक वैविध्य, जे कल्चरल आणि लिंग्विस्टिक, जे तुम्हाला डायव्हर्सिटी दिसून येते. आता कल्चरल आणि लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी, भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्यामध्ये काय असते, पॉलिटिकल पार्टीज जे पॉलिटिक्स असते, रिजनल पॉलिटिकल पार्टीजचं, प्रादेशिक पक्षांचं, ती याच बेसिसवर असते, भाषा आणि संस्कृती. जसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की मराठी या बेसिसवर पण पॉलिटिक्स होते. तमिळनाडूमध्ये आपल्याला माहित आहे तमिळ या बेसिसवर पॉलिटिक्स होते. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याचशा पॉलिटिकल पार्टीज मराठी ही जी भाषा आहे याच्या बेसिसवर आलेल्या आहेत, मोठ्या झालेल्या आहेत. जसं शिवसेनाचा जर इतिहास पाहिला किंवा मनसेचा जर इतिहास पाहिला तर आपल्याला दिसतात की मराठी हा जो कन्सेप्ट याच्या बेसिसवर आले. डीएमके पॉलिटिकल पार्टी जर तुम्ही जर पाहिली साऊथ मधली, तर तमिळ या बेसिसवरती मोठी झालेली आहे. टीडीपी पॉलिटिकल पार्टी जी आहे, जी आंध्र प्रदेश मधली आहे. ओके, एनटीआर जे लीडर होते त्यांनी कशाच्या बेसिसवर मोठी केलेली आहे ती, की तेलुगू जे आहेत, की आम्ही मद्रासी नाही, आम्ही तेलुगू आहेत, आम्ही सेपरेट आहे. सो भाषा आणि संस्कृती हा एक जे विविधता दिसते, त्याच्यामुळे ह्या डिफरंट रिजन्समध्ये तुम्हाला पॉलिटिकल पार्टीचा राईज दिसतो. त्यानंतर स्थानिक समस्या आणि गरजा, जे लोकल इश्यूज असतात. लोकल इश्यूज बऱ्याच वेळ असते की सरकारकडून निग्लेक्ट केल्या जातात. मग सरकारनी, केंद्र सरकारनी किंवा नॅशनल पॉलिटिकल पार्टीजनी जे इश्यूज निग्लेक्ट केलेले आहे ते हे रिजनल पॉलिटिकल पार्टीज घेतात. स्थानिक समस्या, जसं झारखंडमध्ये ट्रायबल्सचे इश्यू होते. ट्रायबल्स जे आहेत, ओके, जे आदिवासी वर्ग आहे झारखंडमधला, त्यांचा इश्यू होता. मग त्यांच्या इश्यूला डील करण्यासाठी तिथे कोणती पॉलिटिकल पार्टी येते, जेएमएम, झारखंड मुक्ती मोर्चा, ही पॉलिटिकल पार्टी त्या ठिकाणी येते, आदिवासी लोकांचा मुद्दा घेते आणि मोठी होऊन जाते. सो तुमचे जे लोकल नीड्स असतात, ओके, त्या नीड्सला सुद्धा ज्या रिजनल पॉलिटिकल पार्टीज त्या कॅप्चर करतात आणि मग मोठ्या होतात. त्यानंतर देशातील द्वैत सत्ता व्यवस्था, फेडरलिझम. फेडरलिझममध्ये काय आहे की जे पॉवर्स आहे, पॉवर्स आपल्याला स्टेटमध्ये सुद्धा दिलेले आहेत. ओके, संघराज्य पद्धतीमध्ये राज्याला सुद्धा पॉवर असतात. मग एखादी पॉलिटिकल पार्टी, रिजनल पॉलिटिकल पार्टी ज्यावेळेस राज्यामध्ये सत्तामध्ये येते त्यावेळेस ती तशीच राईज होतो, ती पॉवरफुल होऊन जाते राज्यामध्ये जरी सरकारमध्ये आली. प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला केंद्रामध्ये सत्तेमध्ये येण्याची गरज नाहीये. जसं टीएमसी पॉलिटिकल पार्टी किती वर्ष झाले केंद्रात नाहीये, पण तरी पॉवरफुल आहे, कारण
राज्याला सुद्धा पॉवर दिलाय, संविधानामध्येच दिलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्येच, की फेडरलिझम जे आहे संघराज्यामध्ये राज्याला पॉवर दिलेले आहेत. मग राज्याला पॉवर दिलं म्हणजे तिथेही सरकार पॉवर सत्तेमध्ये आलेली पॉलिटिकल पार्टी पण पॉवरफुल. बीजेडी ओरिसामध्ये किती वर्ष होती? भरपूर वर्ष. बिजू जनता दल माहित असेल तुम्हाला, नवीन पटनाईक सीएम होते ओरिसाचे, तर कितीतरी वर्ष तिथे होते, कारण राज्यामध्ये पॉवर आहे. तर ती राज्यामध्येच सत्तेमध्ये असली तरी पॉवरफुल बनलेली आहेत पॉलिटिकल पार्टी. ठीक आहे. राष्ट्रीय पक्षांची कमजोरी, बरेचसे जे नॅशनल पॉलिटिकल पार्टीज आहेत ते वीक झालेत, आणि पर्टिक्युलरली हे कोणाला लागू होते? काँग्रेसला. काँग्रेसला पहिले एक डॉमिनन्स होता सुरुवातीला. ओके, एक हेजेमनी त्याची होती. परंतु आपल्याला दिसून येते की 1967 1967च्या इलेक्शन नंतर काँग्रेसची जी हेजेमनी आहे, जे डॉमिनन्स आहे सत्तेमधलं, ते कमी होताना दिसते. ओके, आणि ते जसं जसं कमी होते बाकीच्या पॉलिटिकल पार्टीज आपल्याला मोठ्या होताना दिसतात, रिजनल पॉलिटिकल पार्टीज. हे जे डीएमके आहे, AIDMK आहे, TDP पॉलिटिकल पार्टी, सगळ्या पॉलिटिकल पार्टीज त्याच वेळी मोठ्या झालेल्या आहेत. ज्यावेळेस काँग्रेसची सरकार होती आणि काँग्रेसची मेजॉरिटीची सरकार होती, त्यावेळेसच हे झालंय की बिकॉज काँग्रेस स्टेटमधून वीक व्हायला लागलं होतं. सेंटरमध्ये डॉमिनन्स होता 1989 पर्यंत, परंतु तरी स्टेटमधून वीक व्हायला लागलं होतं, आणि त्याचा फायदा यांना झाला. ओके, त्यानंतर निवडणूक व्यवस्थेमधील बदल. आपल्याकडे निवडणूक व्यवस्थेमध्ये जे बरेचसे रिफॉर्म्स करण्यात आले, त्यामुळे काय झालेलं आहे की जे एक निवडणूक व्यवस्था पारदर्शक झाली. रिजनल पॉलिटिकल पार्टी जे आहे त्यांना सुद्धा चान्स मिळाला. बऱ्याच वेळ कसं होतं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डॉमिनन्समध्ये निवडणूक व्यवस्था सुद्धा, त्याच्यावर पण ॲलिगेशन्स लागायचे. पण आता काय आहे, निवडणूक व्यवस्था अजूनही ॲलिगेशन्स लागतात, बट इन जनरल निवडणूक व्यवस्था पारदर्शक झाल्यामुळे रिजनल पॉलिटिकल पार्टी जे आहेत त्यांना सुद्धा चान्स मिळाला की ते पण समोर येऊ शकतात. ओके, त्यांचे मुद्दे घेऊन. विविध सामाजिक चळवळी आणि संघटनांचे उदय. वेगवेगळ्या सामाजिक चळवळी आल्या. बऱ्याचशा पॉलिटिकल पार्टीचा जो उदय दिसतो आपल्याला, तो याच्यामधून दिसतो की जे आंदोलनं होतात किंवा सामाजिक संघटना, जसं आता आम आदमी पार्टी. ओके, ते आत्ता नॅशनल पॉलिटिकल पार्टी बनलेली आहे. ती पहिले तर रिजनल पॉलिटिकल पार्टीच होती. तर त्याची डेव्हलपमेंट कुठून झाले? जे काँग्रेसच्या वेळेस जे आंदोलन झालं होतं अण्णा हजारेचा, इंडिया अगेन्स्ट करप्शन, ही एक NGO होती. त्यांनी ते आंदोलन ऑर्गनाईज केलं होतं, आणि त्यावेळेस आम आदमी पार्टीचा उदय दिल्लीमध्ये दिसतो. त्यामुळे वेगवेगळी जी आंदोलनं होतात तिथून होतात. DMK पॉलिटिकल पार्टीचा उदय कुठून झालेला आहे? 1965 मध्ये अँटी हिंदी मुवमेंट ज्या झाल्यात. ओके, 65-67च्या वेळेस ज्या अँटी हिंदीच्या अगेन ज्या चळवळी झाल्या, तिथून DMK पॉलिटिकल पार्टीचा उदय दिसून येतो. त्यामुळे विविध सामाजिक चळवळी संघटनाच्या उदयमुळे सुद्धा पॉलिटिकल पार्टी जे आहे, प्रादेशिक पॉलिटिकल पार्टीचा उदय दिसतो. याच्याऐवजी अजून जर काही रिझन सांगायचं असेल, तर आपलं जे लिडरशिप आहे, नेतृत्व, करिझमॅटिक लिडरशिप, ते डेव्हलप झाले रिजनल पॉलिटिकल पार्टीजमध्ये. जसं की जर ममता बॅनर्जीचं एक्झाम्पल, तर बंगालमधले एक करिझमॅटिक लीडर्स आहे, त्यामुळे त्यांची पॉलिटिकल पार्टी एवढी राईज झाली. महाराष्ट्रातच आपल्याला माहिती आहे बाळासाहेब ठाकरे, एक करिझमॅटिक त्यांची लिडरशिप होती, त्यामुळे शिवसेना एवढी मोठी पॉलिटिकल पार्टी बनलेली आहे. NTR, ज्युनियर NTR नाही म्हणत आहे. ओके, NTR. सो ज्यांनी TDP पॉलिटिकल पार्टी स्थापन केलेली आहे, तीच TDP पॉलिटिकल पार्टी ज्या पार्टीतून चंद्रबाबू नायडू सध्या CM आहेत. ओके, ते पॉलिटिकल पार्टी, कारण NTRचा एक करिझमा होता. AIDMK पॉलिटिकल पार्टी मोठी कशामुळे झाली? त्यांची लिडरशिप, करिझमॅटिक लीडर MG रामचंद्रन. ओके, हे तमिळचे ग्रेट ॲक्टर्स त्यावेळेस होते, व्हेरी फेमस ॲक्टर, आणि त्यांनी ही पॉलिटिकल पार्टी स्थापन केली, आणि त्यांच्या लिडरशिपमुळे आणि त्यांच्या करिझमामुळे ती मोठी झाली. त्यानंतर अजून एक लीडरनी ते जॉईन केली त्यांच्या करिझमामुळे, जयललिता. त्यांचं एक करिझमॅटिक लिडरशिप होती, त्यामुळे ती पॉलिटिकल पार्टी अजून थोडीशी मोठी होते. DMK करुणानिधीमुळे मोठी झालेली आहे. ओके, तर अशा भरपूर पॉलिटिकल पार्टीज आपल्याला दिसतो. जे आपली RJD पॉलिटिकल पार्टी, लालू प्रसाद यादवचा करिझमा, ओके, आहे तिकडे आहे. ओके, काही असेल तरी त्या ठिकाणी करिझमॅटिक लीडर आहे. ओके, सर हे जे करिझमॅटिक लीडर्स आहेत, त्यामुळे सुद्धा पॉलिटिकल पार्टीज जे आहेत, रिजनल पॉलिटिकल पार्टीज मोठ्या आल्या. या ठिकाणी तुम्हाला त्याची काही टीका करायची नव्हती किंवा त्याचं काही विश्लेषण, फक्त तुम्हाला कारणे द्यायचे होते. ओके, 5-6 जरी तुम्ही रिझन्स दिले तरी सफिशियंट होते. सिंपल क्वेश्चन होता. निष्कर्ष: प्रादेशिक पक्षांमुळे राज्याच्या विकासाला, स्थानिक जनतेच्या हिताला प्राधान्य मिळते. ऑफकोर्स होते. प्रादेशिक पक्ष कारण लोकल इश्यूजवर फोकस करतात, त्यामुळे लोकल इश्यूज जे आहेत, जे जनतेच्या ज्या गरजा आहेत, लोकल नीड जे आहे, त्याला इम्पॉर्टन्स मिळते. तरी राष्ट्रीय एकात्मतेचे भान ठेवून केंद्र आणि राज्यात त्यांच्या समतोल राखण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्यात समतोल कसं राखला जाईल? रिजनल पॉलिटिकल पार्टीज आणि नॅशनल पॉलिटिकल पार्टीज त्यावेळेस कोऑपरेशननी काम करतील, सोबत काम करतील, समन्वय राखतील, त्यावेळेस जे आहे समतोल साधल्या जाईल. त्यामुळे त्यांच्यामध्ये समन्वय असण्याची गरज आहे, केंद्र आणि राज्याच्या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहे त्यांचं. कळाले? सिंपल होता. काही डिफिकल्ट क्वेश्चन होता का? नाही. फक्त काय, थोडंसं ॲनालिसिस लागते गोष्टींचं, आणि या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. इथे काही रॉंग नव्हतं.
या ठिकाणी तुम्ही लिडरशिपच्या करिझमॅटिक लीडरमध्ये बाळासाहेब ठाकरे किंवा MGR किंवा NTR यांचे नावं टाकले असते तरीही काही रॉंग झालं नसतं. ओके, अशा ठिकाणी चालतात. पॉलिटिकल पार्टीजमध्ये आपण JMM चं नाव टाकलंय, सो तुम्ही ते एक्झाम्पल टाकू शकतात. फक्त त्याला एक्सप्लेन करू नका. ओके, की JMM पॉलिटिकल पार्टीने आदिवासी विकासासाठी अतिशय महान काम केलेलं आहे असलं काही टाकायचं नाही. जस्ट नाव टाकायचं आहे फक्त JMM अँड दॅट्स इट. झारखंड मुक्ती मोर्चा बस. डोंट एक्सप्लेन करू नका. त्यांनी महान केलं नाही केलं आपल्याला ते त्याच्यामध्ये जायचं नाहीये. कळालंय? ठीक आहे.